तर भारत आणि पाकिस्ताननं शस्त्रसंधी केली असली तरी शनिवारी पहाटे पाकिस्ताननं सीमा भागावरील भारताच्या अनेक शहरातल्या लष्करी तळांवरती ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि या हल्ल्याला जोरदार उत्तर देताना भारतानं पाकिस्तानवरती जोरदार पलटवार केलाय। पाकिस्तानचे 6 एअरबेस भारतानं उद्ध्वस्त केले आणि भारताच्या या पलटवारामुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय। भारताचा पाकिस्तानवर मोठा प्रहार, पाकिस्तानचे एअरबेस उद्ध्वस्त, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं। भारताच्या ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतानं पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांना मोठा दणका दिला। यानंतर पाकनं पुन्हा कुरापत काढत भारताच्या नागरी भागांसह लष्करी तळांवरती ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला, पण सतर्क असलेल्या भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे सगळे ड्रोन हवेतच नेस्तनाबूत केले। पाकिस्तानच्या आगळीकीनंतर भारतानं सुद्धा जोरदार प्रहार केला। भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे अनेक एअरबेस नेस्तनाबूत झाले। भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या रफिकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुकूर, चुनिया हे एअरबेस उद्ध्वस्त झाले। पाकिस्तानातील पस्सूर स्थिती रडार साइट आणि सियालकोटचा एव्हिएशन बेस सुद्धा भारताच्या कारवाईत नष्ट झालाय। भारतीय सशस्त्र बलों ने त्वरित व सुनियोजित जवाबी हमले किए। टेक्निकल इंस्टॉलेशंस, कमांड एंड कंट्रोल सेंटर्स, रडार साइट्स और हथियार भंडार को चुनकर निशाना बनाया गया। रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुकूर और चुनिया स्थित पाकिस्तानी ठिकानों पर एयर लॉन्च्ड सटीक हथियारों व लड़ाकू जेट से प्रहार किए गए। भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानी हवाई दलाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मुरीद चकवाल हा एअरबेस इस्लामाबादपासून 120 किलोमीटर अंतरावर असून इथे पाकिस्तानी सैन्याचे घातक ड्रोन्स ठेवले जातात। शाहपार 1, TB2 ड्रोन्स सुद्धा इथेच तैनात असतात। भारतावरच्या ड्रोन हल्ल्याचा कटही इथेच रचला गेला। सुक्कूर एअरबेस हा एअरबेस पाकिस्तानातील कराची हैदराबाद मधला एक ऑपरेशनल एअरबेस आहे। या एअरबेसवरती F-16, AB ब्लॉक 15 फायटर जेट्स तैनात असतात। पाकिस्तानच्या सदर्न एअर कमांडचा हा अतिशय महत्त्वाचा बेस मानला जातो, जो भारताच्या कारवाईत नष्ट झालाय। लाहोरपासून 70 किलोमीटर अंतरावरती असलेला चुनिया एअरबेसही भारतानं उद्ध्वस्त केलाय। पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमचा हा महत्त्वाचा भाग असून सीमेजवळचा एक अतिशय महत्त्वाचा एअरबेस मानला जातो, जो भारताच्या कारवाईत बेचिराग झालाय। शोरकोटमधील रफिकी एअरबेस भारताच्या हल्ल्यात नेस्तनाबूत केला गेला। F-17 थंडर, मिराज जेट तैनात असलेला हा तळ होता। सेंट्रल एअर कमांडचा हा महत्त्वाचा बेस असून पाकिस्तानच्या वायुदलाचा सर्वात मोठा रनवे सुद्धा इथेच आहे। रहीम यार खान एअरबेस सुद्धा भारताच्या कारवाईत नष्ट झालाय। सीमेच्या सर्वात जवळचा हा एअरबेस असून इथला रनवे भारतानं उद्ध्वस्त केलाय। शत्रू राष्ट्राची जी शक्ती आहे किंवा कॅपॅसिटी आहे मिसाईल लॉन्च करण्याची, ती तुम्ही संपुष्टात आणतात। जसं एअर डिफेन्स सिस्टमच्या रडारवर तुम्ही हमले केल्यावर त्यातली एअर डिफेन्स सिस्टम तुमच्या ड्रोन्स आणि विमानांना पकडू शकत नाही, त्यातलीच ही गोष्ट आहे। जर लॉन्च पॅड जर तुम्ही तोडले तर ते मग मिसाईल तुमच्यावर डागू शकत नाही। पाकिस्तानच्या एअरबेसवरती टेक्निकल इन्स्टॉलेशन आणि कंट्रोल सेंटर सोबतच रडार साइट आणि सैन्याचा दारुगोळा होता। भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तान सैन्याची साधन सामुग्री स्वाहा झाली आहे। भारताचा हा प्रहार किती जोरदार होता हे आपल्या लक्षात येतं पाकिस्तान रहीम यार खान एअरबेसचं चित्र पाहिल्यावर। भारताच्या हल्ल्यामध्ये या एअरबेसच्या रनवेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या रनवेवरती एका विहिरीप्रमाणे प्रचंड मोठा खड्डा पडलाय। भारतानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या हवाई दलाचं कंबरडं मोडलंय। भारताच्या जोरदार प्रहारानंतर पाकिस्तानचा थरकाप उडालाय। त्यामुळे यापुढे भारताची कुरापत काढण्यापूर्वी पाकिस्तान 10दा विचार करेल हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।